लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आलेली असून अखेर दिलासा मिळणार आहे। टप्प्याटप्प्याने अखेर पैसे वाटप सुरू झाल्याने महिला आनंदित पाहायला मिळत आहे। सर्व काय अपडेट पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, जेणेकरून काय होईल, कोणत्या महिलांना सध्या वितरण सुरू आहे, कोणते जिल्हे आहेत, म्हणजे कोकणातील जिल्ह्यापासून सुरुवात आहे की विदर्भातील आहे, मराठवाड्यातील, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, असे टप्प्याटप्प्याने वाटप पाहायला मिळत आहे। व यामध्ये नवीन बदल देखील पाहायला मिळत आहेत। आता 1500 नव्हे तर 2100 रुपये देखील पाहायला मिळत आहेत। काहींना 3000 रुपयांचा देखील लाभ भेटणार आहे। आता 3000 रुपयांचा लाभ तुम्हाला देखील भेटू शकतो, कारण की आता एक खुश खबरच म्हणावं लागेल, मोठा निर्णय झालेला असून तीच अपडेट आता पाहायला मिळणार आहे। फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप करायचं नाहीये, काही नाहीये, जेणेकरून तुम्हाला इतर जास्त व्हिडिओ देखील पाहण्याची गरज पडणार नाहीये। सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमुळे आता मोठ्या प्रमाणात महिलांना फायदा देखील झालेला आहे। आता त्यातली त्यात एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। तसेच राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत आता देवेंद्र फडणवीस पाहायला मिळत आहेत। ते मागच्या वेळेस उपमुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री होते, त्यापासून आता ते देवेंद्र फडणवीस जे आहेत ते मुख्यमंत्री झाले। तसेच आता अजित पवार उपमुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळत आहेत। या तिघांकडून सर्वात मोठी खुशखबर जी आहे ती आता महिलांसाठी आलेली असून काही महिलांना 1500, काही महिलांना 2100 रुपये, तर बऱ्याच महिलांच्या खात्यावरती 3000 रुपयांपर्यंतचा हप्ता जे आहे ते वितरण पाहायला मिळणार आहे। कोणते टप्पे सुरू आहेत, कोणत्या टप्प्याने आता पाहायला मिळत आहे व सर्व महिलांच्या खात्यात कधीपर्यंत रक्कम येऊ शकते ती आता अपडेट पाहत आहोत। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट दिली की सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल। फक्त सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनल सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अपडेट्स पाहायला मिळत नाहीत। व तुमचा जिल्हा देखील तात्काळ कमेंट करून कळवा, तुमच्या जिल्ह्यात वाटप कधी सुरू होणार आहे ते देखील तुम्हाला कळवले जाईल। सध्या जर पाहायला गेलं तर योजनेची प्रगती आणि अंमलबजावणी ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। या योजनेची अंमलबजावणी सुरळीतपणे सुरू असून आतापर्यंतचा विचार जर केला तर जुलै म्हणजे पावसाळ्याच्या वेळेसच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या 3 महिन्याचे अनुदान जे आहे ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले आहे। महिलांना लाभ भेटलेला आहे। खूप साऱ्या महिलांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल। पण आता 2 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत हप्ता जर पुढचा पाहिजे असेल तर, कारण की मोठा नियम देखील पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहायला गेलं तर 2024 या 3 महिन्याचे अनुदान यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले आहे। याशिवाय ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे अनुदान देखील 4 ते 6 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यातील सुमारे 2,34,00,000 पात्र महिलांच्या खात्यात देण्यात आलेले आहे, म्हणजे जमा करण्यात आलेले आहे। त्याच प्रकारे आता पुढचे हप्ते देखील जमा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। फक्त 2 कागदपत्रे देखील पाहायला मिळतील, ती कोणती आहेत ते देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या महिलांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिले आहेत त्यांना कोणतेच अडचण आलेली नाहीये। मागच्या व्हिडिओ देखील बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या होत्या। तसेच सध्या जर पाहायला गेलं तर सरकारी सूत्रानुसार आता फक्त येत्या 2 ते दिवसात सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत, कारण की आता टप्प्याने वाटप पाहायला मिळत आहे। म्हणजे पुढच्या काही दिवसातच आता सर्व काही महिलांना दिलासा मिळू शकतो। डिसेंबर महिन्याच्या अनुदानाबाबत सरकारी सूत्रानुसार ही माहिती आलेली आहे। म्हणजे जे आहे ती भाजपचे नेते आहेत, म्हणजे आता भाजप हे मुख्य पक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजे सर्वाधिक जागा भाजपच्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत। त्याच भारतीय पक्षाकडून जे आहे ते अपडेट आल्यानुसार 2 ते 3 दिवसामध्ये बऱ्याच महिलांच्या खात्यात रक्कम पाहायला मिळेल। आता 2100 रुपये येणार की 3000 रुपये येणार ते आता आपण पाहूयात। भविष्यातील वाढीव अनुदान महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान वाढवून ते 2100 रुपये करण्याचे नियोजन आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली असून येत्या अर्थसंकल्पामध्ये, आता इथे काय सांगितलेलं आहे पाहू शकता, अर्थसंकल्पामध्ये याचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। म्हणजे जसं आता अर्थसंकल्प येईल त्यामध्ये आता इथून पुढे जे आहे ते हप्ते 1500चे भेटणार नाहीत। म्हणजे आतापर्यंत महिलांना दरवेळेस जे काय होत होतं 1500चा निर्णय मागच्या वेळेस घेतलेला होता, त्यामुळे 1500 रुपयांपर्यंत हप्ते भेटत होते। मात्र आता त्यांनी निवडणुकीच्या आधी सर्व ठिकाणी भाषणे केली, मराठवाडा असेल, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असेल, ज्या ठिकाणी त्यांची भाषणे झाली त्या ठिकाणी काय सांगितलेलं होतं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेस, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस होते, तर त्यावेळेस त्यांनी घोषणा केलेली होती 1500 ऐवजी आम्ही 2100 रुपये देणार। त्याचप्रमाणे आता 2100 रुपयांची घोषणा होण्याची शक्यता आहे। अर्ज प्रक्रिया आणि छाननी देखील सुरू आहे। योजनेची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी सरकारने काटेकोर अर्ज छाननी प्रक्रिया राबवलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केल्यानुसार सर्व अर्ज
अर्जांची प्राथमिक छाननी देखील पूर्ण झालेली असून तथापि काही तक्रारी किंवा त्रुटी जर आढळल्यास तर त्या अर्जाची पुन्हा छाननी करण्यात येईल। विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकाळात एकही गंभीर तक्रार आली नसल्याचेही त्यांनी नमूद केलेले आहे। ही एक महत्त्वाचीच अपडेट म्हणावं लागेल। तसेच जर आता पाहायला गेलं तर थकीत अनुदानाचे वाटप सुरू झालेले आहे। ज्या लाभार्थी महिलांचे अर्ज तांत्रिक किंवा इतर कारणामुळे प्रलंबित होते त्यांच्या खात्यात थकीत अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। या प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झालेली असून पात्र महिलांच्या खात्यात क्रमशः थकीत रक्कम जमा केली जात आहे। योजनेची महत्त्व आणि प्रभाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून ती महिला सक्षमीकरणाची एक प्रभावी साधन आहे। महिलांनो, आता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अजून जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे ते जिल्हे देखील आपण पाहणार आहोत। तुमचा जिल्हा देखील कमेंट करून अजून कळवला नसेल तर कमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल व सबस्क्राइब केले की शेजारी नोटिफिकेशनचं बटन असतं त्यावरती तुम्ही ऑल वरती टाका। आता पाहूया 3000 रुपये कधी मिळणार, कोणत्या महिलांना मिळणार आहेत। आता जर पाहायला गेलं तर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हाने देखील आहेत। विशेष अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, बँक खाते, आधार संलग्नीकरण आणि पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचण्याची आव्हाने याचा समावेश आहे। तथापि सरकार या आव्हानांवर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळत आहे। येत्या काळात वाढीव अनुदानाच्या निर्णयामुळे या योजनेचा लाभ अधिक व्यापक होणार आहे। सरकारच्या या प्रयत्नामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल देखील पडलेले आहे, जे निश्चितच चांगले म्हणावं लागेल। आता मोठा लाभ मिळणार असून महिलांच्या खात्यावरती मोठी रक्कम जमा होणार आहे। आता 1500 नव्हे तर 2100 रुपये, त्याचसोबत काही महिलांना 3100 रुपयांचा लाभ मिळणार आहे। सध्या जर जिल्हे पाहायला गेलं तर आता विदर्भातील नागपूर असेल, भंडारा, वर्धा असेल, गडचिरोली देखील जिल्हा पाहायला मिळत आहे। गडचिरोली जिल्ह्यात देखील अधिक संख्या आहे, बहुतांश महिलांना लाभ भेटलेला आहे। लवकरच आता या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा आहे नागपूर, या ठिकाणी देखील येत्या 2 ते 3 दिवसात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे। तिसऱ्या क्रमांकावरती वर्धा जिल्हा, वर्धा जिल्ह्यातील महिलांसाठी देखील खुशखबर आहे, याही ठिकाणी पैसे वाटप सुरू होणार आहे। चौथ्या क्रमांकावरचा जिल्हा जर पाहायला गेलं तर तो देखील विदर्भातील जिल्हा पाहायला मिळत आहे, भंडारा जिल्हा। भंडारा जिल्ह्यात देखील पैशाचे वाटप हे आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणजे विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश आहे। याच प्रकारे पाहायला गेलं तर तसेच वर्धा, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यात देखील टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात 2100 रुपये तर काही ठिकाणी 3000 रुपयांचे वाटप पाहायला मिळणार आहे। तसेच मराठवाड्यातील देखील जिल्ह्यांची यादी, तसेच इतर राहिलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली असून त्या जिल्ह्याच्या यादीबाबत देखील व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच प्रसारित होणार आहे। तो व्हिडिओ फक्त जे चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकून ठेवतील त्या महिलांना पाहायला मिळेल, कारण की सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकले की नोटिफिकेशन येत राहते। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, या ठिकाणी देखील पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होण्याची शक्यता आहे, अशी भाजपकडून माहिती मिळत आहे। भाजपच्या नेत्यांनी सांगितलेले होते की 2 ते 3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यावरती डिसेंबरचा हप्ता जे आहे ते देण्यात येईल। तर आता तुमचा जिल्हा कमेंट करून कळवा। अजून इतर जिल्ह्याचे अपडेट आपण देणारच आहोत। आता काही महिलांना 3000 रुपये भेटणार आहेत, कारण की मागच्या वेळेस त्यांना हप्ते जे आहेत ते भेटलेले नव्हते, त्यामुळेच आता त्या महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये येणार आहेत। म्हणजेच की ही एक महिलांसाठी मोठी खुशखबरच म्हणावं लागेल। खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे, सर्वात लाभदायक निर्णय हा पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये ही सर्वात मोठी योजनाच म्हणावं लागेल, कारण की खूप लोकसंख्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात आता 2 ते 3 दिवसामध्ये पैसे खात्यात जे आहे ते येण्याचं काम देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं। आता इतर कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड जिल्हे असतील या ठिकाणी देखील वाटप होणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी देखील टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे। तर रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी आता चॅनल सबस्क्राइब करा, जिल्हा कमेंट करून नक्की कळवा। ज्यांनी चॅनल सबस्क्राइब केले असेल ते हो म्हणून देखील कमेंट करून कळवू शकता व तुमचा जिल्हा तेथे टाका, तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ, तसेच तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देखील दिला जाईल। धन्यवाद।